राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो उसका हकदार होगा. हे वाक्य तुम्ही ऐकलंच असेल. त्याप्रमाणे शून्यामधून एक आपलं वेगळं विश्व निर्माण करणारे लहानपणीच वडील वारले. त्यामुळे मामाकडे जाऊन शिक्षण घ्यावं लागलं. बिकट परिस्थिती असल्यामुळे एक वेळेस हॉटेलमध्ये जाऊन भांडे घासली, पण त्यांनी शिक्षण सोडलं नाही. शिकत गेले आणि एक दिवस डॉक्टर झाले. डॉक्टरच्या नंतरचा प्रवासही खडतर राहिला, पण त्यांनी जिद्द सोडली नाही आणि गावोगावी जाऊन लोकांना ट्रीटमेंट दिली आणि त्यातूनच हॉस्पिटल उभारलं. त्याच एका छोट्याशा वटवृक्षाचं आता वटवृक्ष झालंय. त्यामुळे आपल्यासोबत त्या संबंधित बोलायला डॉक्टर सुरेश जंगले सर आहेत. सर, प्रथमतः तुमचं अभिनंदन. तुम्हाला नवराष्ट्राचा पुरस्कार मिळालाय. पण मी सांगितलं त्याप्रमाणे तुमचा प्रवास एक खडतर राहिला आहे. कसा प्रवास होता, कशी सुरुवात झाली आणि काय अनुभव? माझा जन्म सोनई नेवासा तालुक्यामध्ये सोनई गावामध्ये झाला आणि तसं पाहिलं तर आमचं गाव जे आहे तर ज्या सोनई गावापासून 4 किलोमीटर दूर आहे. आम्हाला जर गावामध्ये जायची जर गरज पडली तर आम्हाला चालतच जावं लागायचं. कधी गाडी नसायची, कधी जाण्या-येण्यासाठी काही मार्ग पण चांगले नव्हते. अशा परिस्थितीमध्ये मी ज्यावेळेस 4 वर्षाचा असताना माझे वडील दुर्दैवाने त्यांचा हृदयविकाराने झटकून मृत्यू झाला. त्यावेळेस माझे वय वर्ष 4 होते. तर माझ्या 4 वर्षाचं असताना मला काही लक्षात येत नव्हतं, समजत नव्हतं. माझं शिक्षण माझ्या मामाने पूर्ण केलं आणि मी लहानचा मोठा माझ्या मामाच्या घरीच झालो. माझी आई, माझे भाऊ-भावंड आणि बहिणी आम्ही सगळे मामाकडेच लहानचे मोठे झालो. मामाचे मुलं पण आमच्यासोबत होते. सगळ्यांनी आम्हाला ते लहानचं मोठं होण्यामध्ये खूप मोठं सहकार्य केलं आणि कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. आणि 2001 मध्ये मी BAMSला ॲडमिशन घेतलं. CSMSS कॉलेज कांचनवाडी इथे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये आणि ॲडमिशन घेतल्यानंतर फर्स्ट इयर झाल्यानंतर मामाचं पण हृदयविकाराने दुर्दैवी निधन झालं आणि ते निधन झाल्यानंतर पायाखालची वाळू निसटल्यासारखं झालं. कारण माझं जे सगळं काही होतं, सर्वस्व जे होतं ते माझे माझे मामाच होते. आणि त्याच्यानंतर आपलं आयुष्य संपलं असं वाटायला लागलं होतं. पण माझी आई, माझे भावंड, माझ्या नातेवाईकाकडे बघून मी परत पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि हार न मानण्याचा मी निश्चय केला. नक्कीच तुमचा हा प्रवास एक प्रत्येकालाच एक प्रेरणा देणारा आहे. कारण की एवढ्या परिस्थितीमधून तुम्ही आज एवढं मोठं काही वटवृक्ष निर्माण केले. आपण या प्रवासामध्ये जेव्हा तुम्ही प्रवास करत होता, काय अडचणी आल्या? कशाप्रकारे तुम्ही त्याला तोंड दिलं? सगळ्यात पहिलं ज्यावेळेस मामा वारले त्याच्यानंतर माझ्याकडे रूम भाड्यासाठी पैसे नव्हते आणि जे आपल्याला कॉलेजला पुस्तक लागतं, जे आपलं खाण्यापिण्याचा खर्च असतो, हा खर्च भागवण्यासाठी माझ्या भावंडांनी त्याला मदत केली, हातभार लावला. पण तो मला पुरेसा नव्हता. मला कॉलेजचा खर्च आपल्याला सगळ्यांना माहिती, वह्या पुस्तकांसाठी, आपल्या शालेय आपल्या जे स्टेशनरी असते, राहण्यासाठी, जगण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आवश्यक असतात. तर एवढं काही ते पेलवणार नव्हतं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने सगळे प्रयत्न केले. परंतु मला शिक्षण सोडणं हाच एकमेव पर्याय राहिला होता. कारण कॉलेजची फीज, महिन्याचा खर्च, वार्षिक खर्च हा काही पेलवण्यासारखा नव्हता. अशा परिस्थितीमध्ये मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहणं किंवा मग हे सगळं सोडून आपला वैयक्तिक निर्णय घेऊन दुसरीकडे कुठेतरी आपण वेगळी फील्ड निवडणं हाच होता. पण हिंमत न हारता मी 1-2 हॉस्पिटलला जाऊन विचारणा केली ड्युटीसाठी. सुदैवाने मला एक हॉस्पिटल ड्युटी भेटली आणि मी तेव्हापासून नाईट ड्युटी करून माझं कॉलेजचं फीज वगैरे भरण्यासाठी मला ते पगाराचा हातभार लागला. माझी कॉलेजची फीज, माझी मेसची फीज त्या नाईट ड्युटीच्या पेमेंटमधून निघू लागली. याच्या व्यतिरिक्त दुसरा पण खर्च असायचा, पण तो मी टाळला. तिथं प्रत्येक ठिकाणी मी कॉम्प्रोमाईज करून माझं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. कारण कॉम्प्रोमाईज करणं हाच सध्याच्या घडीला मला पर्याय होता. तो कॉम्प्रोमाईज करून माझा मग जो खर्च कमी जास्त करून माझ्या अभ्यासासाठी लागणारा किंवा स्टेशनरीसाठी लागणारा किंवा मला कॉलेजला जाण्या-येण्यासाठी लागणारा त्यासाठी युटिलाइज केला. असं मी पूर्ण माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत, इंटर्नशिपला जाईपर्यंत, रिझल्ट लागेपर्यंत मी हा माझा असाच प्रवास चालू ठेवला. आणि ह्या काळामध्ये दिवसा आम्हाला सकाळी 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत कॉलेज असायचं आणि माझी ड्युटी रात्री 8 ते 8 होती. मधला जो 4 ते 8च्या मधला पिरियड होता, त्यामध्ये मला खेळायची आवड असल्यामुळं मी व्हॉलीबॉल खेळायचो किंवा हॉकी खेळायचो, क्रिकेट खेळायचो. 1-2 तास ते खेळून आणि नंतर परत मला पुन्हा ड्युटीला रुजू व्हावं लागायचं. जिथं मी ड्युटीला होतो तिथं ICU होतं
रात्री काही झोपण्याचं काम नव्हतं. म्हणजे मी कमीत कमी 4 ते 5 वर्ष कंटिन्यू 18 ते 20 तास काम केलं आणि त्यातून माझं सगळं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर मला हॉस्पिटल टाकण्यासाठी, क्लिनिक टाकण्यासाठी त्याला जी रक्कम लागत होती, त्यावेळेस 1-2 लाख रुपये तरी आपल्याला नॉर्मल क्लिनिक टाकण्यासाठी लागत होते. पण ती माझ्याकडे पुरेशी नव्हती. त्यामुळे मी कुठेतरी जॉब करू आपण आणि जॉबचे जसे पैसे येतील आपल्याला, तसं आपण तो जॉब केल्यानंतर ते पैसे भरून आपण आपलं हॉस्पिटल सुरू करू, असं माझं मी मनामध्ये ठाम केलं. तत्पूर्वी जे आमचं काही गावाकडचं कर्ज होतं आमच्या शेतीवरती वगैरे, ते कर्ज अगोदर मी फेडणार. माझ्या दोन्ही भावाला मी कर्जमुक्त करणार आणि त्याच्यानंतरच मी माझं हॉस्पिटल टाकणार, असं मी स्वतःचा प्रण केला. स्वतःच्या मनाला एक शपथ घेतली आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न केले. आणि आमचं घरचं ज्यावेळेस सगळं 3 वर्ष 2006 ला मी ड्युटी जॉइन केली. 2006 ते मार्च 2009 पर्यंत मी आमचं गावाकडचं सगळं कर्ज नील केलं. त्यानंतर मी माझं स्वतःचं क्लिनिक टाकलं. जो मी शब्द दिलता माझ्या भावांना वगैरे, तो शब्द मी पाळला. त्याप्रमाणे माझं मी मार्च 2009 ला क्लिनिक सुरू केलं. क्लिनिक टाकण्यासाठी माझ्याकडे खरंच म्हणजे पुरेशी रक्कम नव्हती. तर मी ज्या गावामध्ये व्हिजिटला जायचं, शेकटाप, तुंडुळी, कारकीन इथल्या सगळ्या लोकांनी मिळून काहींनी 2,000, काहींनी 5,000, काहींनी 500, 1,000 असं मिळून ₹70,000 रक्कम जमा केली. त्या रकमेतून मला त्यांनी माझं बीपी ॲपॅरेटस, स्टेथोस्कोप, चेकिंग टेबल, बाकी जे लागणारं साहित्य होतं मेडिसिन वगैरे, त्यासाठी मी त्या पैशाचा उपयोग केला आणि माझं 2 बेडचं छोटंसं क्लिनिक मी सुरू केलं. तर 2 बेडचं क्लिनिक सुरू केल्यानंतर मार्चमध्ये सुरू केलं, मार्च 2009 मध्ये. त्यानंतर 2 महिन्यानंतर माझं लग्न जमलं. माझ्या पत्नी जागृती जंगले ह्या माझ्या आयुष्यामध्ये आल्या आणि त्या पण माझ्याशी, त्यांना मी सगळी सत्य परिस्थिती सांगितली. आपल्याला आता आपलं स्वतःचं घर नाहीये. आपण इथं किरायाच्या घरामध्ये राहत आहोत आणि माझ्याकडे जे आहे फक्त एक टेबल, एक खुर्ची आणि जे 2 आपले अंथरूण पांघरून दिसतं एवढंच माझ्याकडे आहे. आता इथून पुढे आपल्याला आपला संसार करायचा आहे. त्या सुद्धा शिकलेल्या होत्या. त्यांचं पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी BHMS ची डिग्री घेतलेली आहे. एवढी सगळी डिग्री घेतलेली असताना सुद्धा त्यांनी कुठल्याही गोष्टीचा कमीपणा न बाळगता त्या माझ्यासोबत राहिल्या. आम्ही किरायाच्या घराच्या 2 रूम, त्याच्यामध्ये एक बेडरूम आणि एक किचन आणि एक बेडरूम एवढंच आमचं होतं. त्याच्यामध्येच आम्ही आमचा संसार धाडला आणि तिथून आमच्या आयुष्याची सुरुवात केली. तर ही सुरुवात करत असताना भरपूर अडचणी आल्या. पण त्या अडचणीला तोंड देण्यासाठी माझी पत्नी माझ्यासोबत नेहमी सोबत राहिली आणि 2 बेडचं हॉस्पिटलमधून आम्ही दोघांनी मिळून जागा घेतली. त्या जागेमध्ये आम्ही सुरुवातीला 20 बेडचं हॉस्पिटल केलं. 20 बेडचं हॉस्पिटल झाल्यानंतर आम्हाला आणखी काही रुग्णांच्या गरजा समजायला लागल्या. त्यांना ECGची गरज आहे, एक्स-रेची गरज आहे, ऑपरेशनची गरज आहे. तेवढ्या गोष्टीसाठी औरंगाबादला जावं लागायचं किंवा एखादा हृदयविकाराचा झटका आला पेशंटला, ते पेशंटला जर वेळेस ट्रीटमेंट नाही भेटली, औरंगाबादला जाईपर्यंत एखाद्या वेळेस जीवाला पण मुकावं लागत होते. त्या हिशोबाने आम्ही पुढच्या सुविधा, उपकरणं आणण्याचा प्रयत्न केला आणि 20 बेडचं आम्ही 30 बेडचं हॉस्पिटल केलं आणि 2024 मध्ये आम्ही याला 50 बेड NABH करण्यासाठी प्रयत्न केले. 2025 मध्ये आम्हाला NABH अक्रेडिटेशन भेटलं, जे आमच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठं हे असते कंप्लिशन, ते आमचं झालं. त्यासोबत आम्ही जे माझ्याकडे गोरगरीब रुग्ण यायचे, त्यांच्याकडे कधी-कधी पैशाचा तुटवडा असायचा. आम्हाला पण त्यांना इलाज करण्यासाठी आम्ही पण कधी-कधी पुरत नव्हतो. अशा परिस्थितीचा विचार करून मी माझ्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, ESIC किंवा बांधकाम कामगार योजना, या अशा नवीन-नवीन जे सरकारच्या योजना आहेत, ते मी आणण्याचा प्रयत्न केला आणि आज त्या सगळ्या योजना माझ्या हॉस्पिटलमध्ये सुलभपणे चालू आहे. याचा सगळे रुग्ण त्याचा फायदा घेत आहे आणि सगळ्यांना त्याचा व्यवस्थित उपचार मिळत आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. ती त्याची आई असते, बायको असते किंवा मुलगी असते आणि जंगले सरांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नीचा हात आहे. त्या जागृती जंगले मॅडम आपल्या सोबत आहेत. मॅडम, तुमचं लग्न झालं तेव्हा सरांची परिस्थिती खूप बिकट होती. ते संघर्ष काळात होते. कशाप्रकारे साथ दिली? काय अडचणी होत्या? एक स्त्री म्हणून कशा भक्कम पाठीमागे राहिल्या? 26 मे 2009 रोजी आमचं लग्न झालं. त्याच्यानंतर सरांनी मला त्यांची सत्य परिस्थिती सगळी सांगितली. सरांना मी एवढंच म्हटलं की काही हरकत नाही. आज जरी आपल्या झिरोतून सुरुवात करावी लागली तरी आपण आपल्या झिरोतून आपल्या पद्धतीने जसं होईल आपलं साम्राज्य उभं करू. मला असं काहीच वाटणार नाही की तुम्ही मला काही दिलं, की मी तुम्हाला काही मागणार सुद्धा नाहीये. मी त्याप्रमाणे सरांना कधीच काही मागितलं नाही, कुठल्याच गोष्टीचा हट्टही केला नाही की जेणेकरून सरांना वाईट वाटेल की मी बायकोचा हट्ट पूर्ण करू शकलो नाही वगैरे. सरांना पेशंट पाहण्यासाठी वगैरे कधी रात्री अपरात्री यावं लागायचं. सर यायचे सुद्धा. कधी कधी म्हणजे रस्त्याने येताना सरांना त्रास देखील होत होता. सर घरी आल्यावर ते सांगतही होते. सरांना
अशी काळजी वाटायची की घरी मी एकटीच असायचे आणि सर बाहेर जायचे. कधी कधी आमच्या घरावर दगडफेकही झालेली त्या काळात, पण आम्ही ह्या संकटाला कधीच घाबरलो नाही. कारण काय, आपण कुठली फील्ड निवडली, कुठली फील्डमध्ये कुठेही जरी गेलो तर हे संकट येणारच आपल्यावर. कारण जे चांगलं काम करतो त्याला त्रास हा होतोच. सरांना हे एकच सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही आमच्या प्रत्येक संकटावर मात करत आज इथपर्यंत आलो आहोत. एका रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय. दोघंही त्या संघर्षाचे एक साथीदार आहात. एकमेकांना साथ देऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय. काय भावना आहेत, काय फिलिंग आहेत तुमच्या? सर, यामध्ये भावना म्हणलं एक जे समाधान भेटतं, ते समाधान खूप मिळालंय आम्हाला याच्यामध्ये. कारण गोरगरीब पेशंट असतात, कधी त्यांच्याकडे सुरुवातीला काही पेशंटकडे पैसे नसायचे, त्यावेळेस वाईट वाटायचं. पण आपल्याला असं वाटायचं की अरे, आपण आपली फी नाही घेते. पण त्यावेळेस असं वाटतं जाऊ दे, आपण फी नाही घेतली का, ते आपल्याकडून एक समाजसेवा म्हणून आपण ह्या गोष्टी करू शकतो. आपण समाजसेवा म्हणून आपण ह्या गोष्टी करायला काही हरकत नाही त्यातून. कारण सर, पैसा कमवणं हा प्रत्येक फील्डमध्ये आपण पैसाच कमवायचं पाहतो. पण पैसा कमवण्यापेक्षाही जी आपण माणुसकी बघतो किंवा आपण आपली माणुसकी जी दाखवतो, त्यात जे समाधान भेटतं ना सर, ते लाखो करोडो रुपये खर्च करून आपल्याला परत कधीच मिळत नसतं. ज्यावेळेस करोना काळ आला, करोना काळात आपण टीव्हीवर वगैरे पाहत होतो सर, काही लोकांना खायला प्यायला सुद्धा मिळत नव्हते. खूप वाईट वाटायचं. मग त्यावेळेस आपण एकच सरांना म्हटलं की आपण ह्या समाजामध्ये राहून आपण कमवतोय, तर आज आपलं कर्तव्य आहे की आज जे गोरगरीब रुग्ण, म्हणजे गोरगरीब लोक आहेत किंवा रस्त्यावर जे लोक असतात की ज्यांना खायला प्यायला मिळत नाहीत, त्यांसाठी आपण एक किट म्हणून वाटप करूया. त्याप्रमाणे आम्ही किट सुद्धा करोना काळात वाटप केल्यात. आपल्या नवऱ्याला साथ देऊन आपणही त्या संघर्ष काळाचे साथीदार म्हणून मॅडमनी आपल्याला ते सगळं सांगितलेलंच आहे. पण सर, दुसरीकडे आपण बघतो की तुमच्या रुग्णालयामध्ये एक अशी रुग्ण आली होती की तिचं हृदय बंद पडलं होतं. असा प्रसंग खूप क्वचित बघायला मिळतो. तेव्हा कशा प्रकारे ती परिस्थिती होती, कशा प्रकारे तुम्ही ट्रीटमेंट केली आणि त्या महिलेचे काय उपचार होते जिवंत झाल्यानंतर? गेल्या 2 वर्षापूर्वी ही महिला आमच्याकडे ओपीडी मध्ये बसलेली होती. ओपीडीच्या वेटिंग मध्ये, आणि तिचा नंबर यायला वेळ होता. तर आम्ही आमची ओपीडी सुरळीत चालू असताना अचानक बाहेरून आम्हाला कॉल आला की एक वेटिंग मध्ये पेशंट कॉलॅप्स झालं, खाली पडलेला आहे आणि बेशुद्ध झालेलं आहे. तर मी अर्जंट जाऊन त्या पेशंटला चेक केलं. तिचे बीपी आणि पल्स वगैरे काहीच लागत नव्हतं, सगळं स्टॉप झालं होतं आणि तिचे मुवमेंट्स पूर्ण रिस्ट्रिक्ट झाले होते. तर त्यावेळेस मी आमचे फिजिशियन्स डॉक्टर श्याम हिवरकर सर, एमडी मेडिसिन, यांना कॉल केला आणि ते पण लगेच तत्पर तिथे आल्यानंतर आम्ही त्यांना कॅज्युअल्टीमध्ये घेऊन त्यांना लगेच व्हेंटिलेटर लावून सीपीआर देऊन त्यांना एक 20 ते 25 मिनिटानंतर त्यांचा पल्स एकदा परत सुरू झाले. आम्हाला थोडीशी हिंमत वाढली आणि आम्ही बाकीचे बीपीसाठी, जे श्वासोश्वासासाठी जेवढे काही योग्य ट्रीटमेंट होती किंवा जे लागणारी ट्रीटमेंट होती, आम्ही ती पूर्ण केली. आणि एक 60 ते 65 मिनिटानंतर ते पेशंट शुद्धीवर आले आणि त्याची हालचाल सुरू झाली. आणि त्याच्यानंतर आम्ही ते पेशंट 21 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि 27व्या दिवशी ते पेशंट स्वतः चालत जाऊन स्वतः डिस्चार्ज झालं. आज ते पेशंट स्वतःच्या शेतामध्ये स्वतः काम करतंय, शेती करते आणि बाकी खुरपणीचे वगैरे कामं करते. हे आमच्यासाठी खूप मोठं समाधान आहे. आम्ही आयुष्यात किती पैसे कमवले, किती घर बांधले किंवा किती गाड्या घेतल्या, याच्याशी आम्हाला काही आनंद भेटणार नाही. पण जो आनंद ह्या पेशंटने वाचल्यानंतर भेटला, तो आनंद खूप मोठा होता. आणि अशीच सेवा, अशी संधी परमेश्वराने आम्हाला देऊन आमच्या हातून असे चांगले कृत्य घडो, ही परमेश्वराला मी प्रार्थना करतो. दुसरा एक प्रसंग आहे की एक ऍक्सिडेंट होतो ज्याच्यामध्ये ट्रक पलटी होतो आणि त्याचा जो ड्रायव्हर आहे त्याचा पाय त्या ट्रकच्या खाली अडकलेला असतो. एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही तिथे जाता. तिथे काही तास तुम्ही त्या रुग्णाला जिवंत ठेवता, त्याच्यावर ट्रीटमेंट करता आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही तिथे थांबून राहता. कसा प्रसंग होता? आणि नक्कीच खरंच, कारण रुग्णांमध्ये देव बघून तुम्ही त्याची सेवा करता, रुग्णांमध्ये तुम्ही स्वतःचा देव बघता. पण देव बघताना काय अनुभव असतो? आम्हाला ॲम्ब्युलन्ससाठी कॉल आला शेंदुरादा या गावावरनं की एका ट्रकचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तुम्ही अर्जंट ॲम्ब्युलन्स पाठवा. मी माझी ॲम्ब्युलन्स आणि ड्रायव्हर आरएमओ वगैरे पाठवले त्या गाडीमध्ये. मला आमच्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरने फोन केला. तो म्हणे, "सर, इथं ट्रीटमेंट करणं शक्य नाही आणि तो पेशंट बाहेर निघन किती वाजता ते पण सांगता येत नाही आणि त्यामुळे आम्ही रिटर्न येतो मागं." तर त्याला सांगितलं मी, वैष्णव सोनवणे आमचा ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर, "तुम्हाला तिथून व्हिडिओ कॉल करून दाखव, सिच्युएशन काय आहे?" त्याने मला व्हिडिओ कॉलवरती तिथली सिच्युएशन दाखवली आणि मग मी ठरवलं ते पेशंटला निघायला 4 ते 5 तरी वेळ लागणार आहे आणि त्याला ब्लिडिंग जास्त आहे. अशा अवस्थेमध्ये आपल्याला त्याला जागेवरतीच ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे.
पण त्या नदीमध्ये जिथे माणसाला उभं राहायला जागा नाही अशा ठिकाणी ट्रीटमेंट करायची म्हणल्यानंतर आम्ही इथून पूर्ण तयारीत निघलो आणि सगळी तयारी करून आम्ही अवघ्या 20 मिनिटात त्या घटनास्थळी दाखल झालो. आम्ही त्या घटनास्थळी दुपारी 3:10 तिथं दाखल झाल्यानंतर तिथली पूर्ण सिच्युएशन बघितली. तिथं फायर ब्रिगेडची गाड्या आलेल्या होत्या. परत बाकीची फायर ब्रिगेडची टीम आलेली होती. अग्निशमकचे पण आलेली होती सगळी टीम. पण तिथं कोणाचंच काही चालण्यासारखं नव्हतं. कोणीच काही करू शकत नव्हतं. कारण थोडी जरी गाडी आली असती ती पूर्ण पलटी होऊन ते जे बार गज वगैरे होते त्या ड्रायव्हरच्या अंगावरती पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असता. अशा कंडिशनमध्ये समोरची कॅबिनेट जी कॅबिन असते ती कट करून त्यातून त्याला ते जे गज आहे ते बार कट करून त्याच्यानंतर त्याचा पाय बाहेर काढणे हाच पर्याय होता. बाकी अग्निशमक, फायर ब्रिगेड याला काहीच करण्यासारखं नव्हतं. जेसीबी, क्रेन बोलून पण ती वरती जाण्यासारखी नव्हती. कारण एक साईडला ती लटकलेली होती. आणि मग अशा कंडिशनमध्ये सलाईन लावणं त्याला गरजेचं होतं कारण रक्तस्राव जास्त होता. त्याचा आम्ही बीपी चेक केला. बीपी चेक केल्यानंतर तो 70 होता सिस्टोलिक. तसं तो आपल्याला 120 पाहिजे. आणि एवढ्या कमी बीपीवरती तो राहीन असं आम्हाला वाटत नव्हतं. आम्ही त्याला घटनास्थळी बीपीचे इंजेक्शन सुरू केले. तिथंच त्याला इन्फ्युजन लावून बाकीचे सलाईनमध्ये त्याला पेन किलर, अँटिबायोटिक्स देऊन, काही सलाईन देऊन त्याला बीपी मेंटेन केला. आणि हा आमचा जो रेस्क्यू होता आमचा हे कमीत कमी 3 सुरू झाल्यानंतर रात्री 10 वाजता संपलं. म्हणजे 6 ते 7 तास आम्ही कंटिन्यू झटत होतो. याच्यामध्ये माझं एकट्याचं श्रेय नव्हतं. याच्यामध्ये टीमवर्क होतं. जो गॅस कटरवाला होता त्याचे दोन्ही हात जळाले होते गॅस कटिंग करून करून. आणि प्लस त्याच्या सोबतीला जे होते पाणी टाकण्यासाठी किंवा त्या ड्रायव्हरला धरून राहण्यासाठी त्यांना पण बरेचसे परिश्रम घ्यावे लागले. आम्ही आमचा जो मेडिसिनचा पार्ट होता आम्ही तो पूर्ण केला. आणि हे सगळं करत असताना त्या माणसाचा 10:05 तो बाहेर काढण्यात आम्हाला यश आले. आणि तिथून पुढे आम्ही त्याला आपल्या हॉस्पिटलला आणून प्राथमिक उपचार करून पुढं मेडिकल हॉस्पिटलला शिफ्ट केले. तर हा सुद्धा प्रसंग म्हणजे मन हेलकवणारा होता कारण ते वाचणं शक्यच नव्हतं. 7 ते 8 तास त्याचा पाय दबून होता. पूर्ण ब्लिडिंग होती आणि ते पूर्ण काळा पडला होता पाय. अशा अवस्थेमध्ये मेडिसिन ट्रीटमेंट करणं त्याला जागेवरती गरजेचं होतं. आणि आम्हाला देवाने ती बुद्धी दिली. आम्ही तो प्रयत्न सफल केला आणि आज तो रुग्ण स्वतःच्या गावामध्ये स्वतः सगळं जिवंत असून स्वतःची सगळी कामं करत आहे. नक्कीच या अशा वेळेस डॉक्टर म्हणजे असे अनेक अनुभव तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही अनुभवत असतात. पण या सगळ्यांमध्ये प्रेरणा कुठून मिळाली? तुमची कशी ध्येयवादी झाले आणि मोटिव्हेशन काय आहे तुमचं? आता माझं मोटिवेशन म्हणजे मी बाबा आमटे जे होते त्यांचे मी साहित्य वाचलेलं होतं. त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम मी बघितलेलं होतं. व्हिडिओज बघितलेले होते, काही त्यांचे पुस्तक वाचन केले होते. आणि आपल्याला सुद्धा एक असं डॉक्टर व्हायचं असं मनामध्ये मी ठरलं होतं. आणि त्यांनी खूप गोरगरीब लोकांची सेवा केलेली आहे. ज्यांना कुणी नाही अशा अनाथ लोकांची त्यांनी सेवा केलेली आहे. आणि मला पण ती करायची होती. पण मी आर्थिक बाजू माझी खूप कमकुवत होती. त्यासाठी मला कुठून ना कुठून हातभार पाहिजे होता. पण सरकारने जे आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत, तसेच एकनाथ शिंदे साहेब आहेत. यांनी आरोग्य सेवेसाठी भरपूर उपक्रम त्यांनी आणले. आणि आज आपल्या राज्य आरोग्य मंत्री सौ मेघना बोर्डीकर मॅडम, तसेच आंबेडकर सर जे आरोग्य मंत्री आहेत, यांनी खूप नवीन नवीन योजना आणल्या आणि ते राबवत आहेत. आणि त्या योजना राबवताना पेशंटला आम्हाला विलाज करताना खूप समाधान मिळतं. त्यांना आर्थिक अडचण येत नाही कुठल्याही प्रकारची. आणि आम्हाला पण त्यांचा विलाज करण्यासाठी सुलभता लाभते. याबद्दल मी सरकारचा पण खूप आभारी आहे. नक्कीच आता जे सामाजिक रित्या जे रुग्ण असतात किंवा जे समाजातील लोक आहेत, एक डॉक्टर म्हणून त्यांना काय सल्ला असेल स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी काय करायला हवं आणि कशा प्रकारे ते स्वतः आरोग्य राहू शकतात? यामध्ये सगळ्यांनी नियमितपणे आपलं व्यायाम करायला पाहिजे. योगा, प्राणायाम पण करायला पाहिजे आणि कोणता ना कोणता खेळ खेळायला पाहिजे. खेळ हा आपल्या जीवनामधला खूप मोठा भाग आहे. मी स्वतः हॉकीचा नॅशनल प्लेयर आहे. मी 2 वर्ष हॉकीला महाराष्ट्र टीमचं नेतृत्व केलेलं आहे. 96 आणि 97 मध्ये मी महाराष्ट्र टीमच्या टीममध्ये होतो. खेळ हा आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहे. त्यामुळे आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे. तसेच तुम्ही एकदा 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नियमित चेकअप करावा. तुमच्या जे टेस्ट असतात रेग्युलर टेस्ट त्या करून घ्याव्यात. 40 वर्षानंतर गरजेचंच आहे. आणि थोडं जरी काही तुम्हाला आजार वाढल्यासारखं वाटलं, लवकर कोणत्या पण डॉक्टरांचा लवकर सल्ला घेतलेला चांगला राहील. माझा शेवटचा प्रश्न, अनेक तरुण आता स्वतःच्या करिअरकडे लक्ष देताना अनेक कारणं लावतात. घरची परिस्थिती नाहीये किंवा हे कारण आहे, ते कारण आहे. पण तुम्ही त्या संघर्षातून वरती आलात, शिक्षण घेतलं, स्वतःच्या बळावर आज उभा राहिलात आणि एवढा वटवृक्ष तयार केलाय. तर त्या तरुणांना तुमचा काय संदेश असेल, की परिस्थिती खरंच तुमच्या यशाला आडवी येते का? परिस्थिती यशाला आडवी येत नसते.
पण परिस्थितीमुळे माणूस घडत चालतो आणि शिकत चालतो. त्यामुळे परिस्थितीला तुम्ही अडवणूक न समजता त्याला आपल्याला एक मिळालेली संधी समजा आणि त्याचं सोनं करायचा प्रयत्न करा. नक्कीच ज्याला आयुष्यात काहीतरी करायचं असतं तो नवीन मार्ग शोधत असतो आणि ज्याला काही करायचं नसतं तो कारण देत असतो. त्यामुळे आयुष्यात तुमच्याकडे काय नाही यापेक्षा तुमच्याकडे जे आहे त्यातून तुम्ही काय करू शकता ते महत्वाचं असतं. तेच सुरेश जंगले सरांनी दाखवून दिलंय. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.